नमस्कार. अध्याय क्रमांक 7, ओवी क्रमांक 98 ते 105. सद्गुरु असे ज्या साधकास, माया नदीही तारण्यास, कासोटी बांधुनी आत्मानुभव, आत्मनिवेदक असता साथीदार. अहं भावाचा टाकुनी भार, विकल्पाचा वारा चुकवून, अनुरागाचे पाणी तपासून, संसारामधील सापडता ऐक्याचा उतार, ज्ञानाची उकले वाट सुलभ, वळती मग ते तिकडे सहज, निवृत्तीचा जो पैल तीर, उपरतीचे मारुनी हात, पुढे होती पाणी तोडत, सोहम भावाचा सांभाळीत तोल, पैल तीरा पोचती बिनघोर. ऐसे करुनी उपाय, मजसी जे पूजितात, मम माया ही जाती तरुण, ऐसे भक्त फार थोडेच. ठराविक हे साधक, बाकी बहुदा इतरांस, अहंकार भूतांचा संचार, आत्मज्ञानाचे मग नाही स्मरण. नियमवस्त्राची नसे आठवण, अधोगतीची ही न वाटे लाज, करू नये जे सांगती वेद, तेच सारे ते करतात. बघ कसे रे अर्जुन, करण्यास काही विशिष्ट कार्य, येऊनी शरीराच्या गावात, सोडून देती कार्यभाग. यानंतर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला असं सांगतात की अरे, ज्या साधकाला सद्गुरू लाभला आणि ज्याच्या साहाय्याने ही माया नदी तो तरुण जात असेल, ते सुद्धा तो सद्गुरू आपल्या आत्मानुभवाची त्याला साथ देतो. आणि तो आत्मनिवेदकच जेव्हा साथीदार होतो, तेव्हा अहंभावाचा म्हणजेच अहंकाराचा सगळा भार टाकावा आणि विकल्पाचा वाराही चुकवून द्यावा. अनुरागाचं पाणीसुद्धा तपासावं आणि मगच ह्या संसारामधून या माया नदीमध्ये पोहायला सुरुवात करावी. एकदा का ऐक्याचा उतार सापडला, ऐक्य म्हणजे जीव आणि परमात्म्याचं ऐक्य, हे जेव्हा अनुभवाला येईल किंवा त्याचं जेव्हा उत्तम ज्ञान होईल, तेव्हा तो जो उतार सापडेल त्या उतारावरून पुढे जाणं खूप सोपं वाटेल आणि ज्ञानाची जी वाट आहे
ती अगदी सहजपणे उकलेल आणि मग सहजपणानेच निवृत्तीचा पैलतीर गाठता येईल. असे उपरतीचे हात मारत मारत पाणी तोडत पुढे जावं आणि त्यावेळेलाच सोहमभावाचा म्हणजेच ऐक्यभावाचाही तोल सांभाळावा. अशा पद्धतीने पैलतीराला अगदी बिनघोर पोचता येतं. असे उपाय करत असतानाच जे माझी पूजा करतात आणि माझीच निर्माण केलेली ही माया नदी तरून जातात असे भक्त अगदीच थोडके आहेत. ठराविकच साधक जे बहुधा इतरांना अहंकारभूतांचा संचार झाल्यामुळे आत्मज्ञानाचं स्मरण राहत नाही, त्यामुळे त्यांना हे अजिबातच प्राप्त होत नाही की सहजपणे पैलतीर गाठणं हे त्यांच्यासाठी अशक्य होऊन बसतं. अरे, नियमवस्त्रांची ज्यांना आठवण राहत नाही, जे कुठलाच नियम पाळत नाहीत आणि अधोगतीची लाजसुद्धा वाटत नाही, वेदांमध्ये जे करू नये सांगितलंय तेच जर हे लोक करत असतील तर हे कसं शक्य आहे? अर्जुना, अरे, विशिष्ट काही कार्य करण्यासाठी म्हणून ते या शरीराच्या गावात येतात तर खरे, पण मूळ जो कार्यभाग आहे तोच विसरून जातात. अध्याय क्रमांक 7, ओवी क्रमांक 98 ते 105. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 7, ओवी क्रमांक 106 ते 113. इंद्रिय गावाच्या हमरस्त्यावर अहम ममतेच्या बडबडीतून जमवितात विविध समुदाय विकारांचे. सुखदुःखाचे कितीही घाव कितीही जरी बसले त्यांस त्याचा न राहे आठव इतुके असती मायाग्रस्त. म्हणून झाली चुकामुक माझ्याशी त्या साऱ्यांचीच. पण वाढले ज्यांचे आत्महित 4 प्रकारे पूजिले मज. त्यातील जो असे प्रथम आर्त म्हणावे त्यास जिज्ञासू म्हणावे दुसऱ्यास. अर्थार्थी तिसरा ज्ञानी चौथ्यास. चौथ्याचे स्थानी काहीच उरत नाही कर्तव्य. ज्ञानी तोच समजावा भक्त. अर्जुना घ्यावे समजून. पीडेने भक्ती करीतो आर्त जिज्ञासू उत्सुक म्हणून. अर्थप्राप्तीची इच्छा ठेवून भक्ती करीतसे तृतीय. ज्ञानाचा पडता प्रकाश द्वैताद्वैताचा अंधार दूर सारुनी तो भक्त. होतसे माझ्याशी समरस. सर्वसामान्य दृष्टीस
स्फटिकही भासे जलरूप, ज्ञानी हाही त्यांस, वाटे निराळा मजहून. काही उद्देशांनी मनुष्य हा शरीराचा आश्रय घेऊन जन्माला येतो, पण तो मूळ उद्देश विसरून हा ह्या विषयांच्या भोगांमध्ये अडकतच जातो. तसंच इंद्रिय गावांच्या हमरस्त्यावर अहम ममतेच्या बडबडीतूनच ही माणसं विविध विकारांचे समुदाय जमवतात. अरे, हे आयुष्य जगत असताना सुखदुःखाचे कितीही घाव जरी त्यांना बसले तरी त्याची आठवण त्यांना उरत नाही, इतके ते या मायेने ग्रासलेले असतात. आणि म्हणूनच या सगळ्यांची माझ्याशी सतत चुकामुक होत असते. पण ज्यांचं आत्महित वाढीला लागतं ते मला 4 प्रकारांनी पूजत असतात. त्यातला पहिला, त्याला आर्त म्हणावं. दुसरा जो असतो त्याला जिज्ञासू म्हणावं. आणि तिसऱ्याला अर्थार्थी म्हणावं. आणि चौथा जो कोणी भक्त असतो त्याला ज्ञानी म्हणावं. चौथ्याचं जेव्हा काहीच कर्तव्य उरत नाही तेव्हा तोच खरा माझा भक्त आणि तोच ज्ञानी हे मात्र नक्की समजून घ्यावं. पीडेनी जो ग्रस्त असतो आणि माझी भक्ती करतो तो आर्त म्हणावा. जिज्ञासू माझी भक्ती अशासाठी करतो की त्याला उत्सुकता फार असते. आणि तिसरा जो अर्थप्राप्तीची इच्छा ठेवून भक्ती करतो त्याला अर्थार्थी म्हणावं. ज्ञानाचा प्रकाश पडल्यानंतर द्वैत आणि अद्वैताचा अंधार दूर करून जो भक्त माझ्याशी समरस होतो तो ज्ञानी आणि सर्वश्रेष्ठ भक्त समजावा. सर्वसामान्य दृष्टीला स्फटिकसुद्धा जलरूपच दिसतं, तसाच सर्वांना मात्र हा ज्ञानी भक्त माझ्यापासून वेगळा दिसत असला तरी तो माझंच रूप असतो हे निश्चित. अध्याय क्रमांक 7, ओवी क्रमांक 106 ते 113. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 7, ओवी क्रमांक 114 ते 121. आकाशी विरतावात वेगळान उरे तो तेथ, ज्ञानी जरी झाला एकरूप, भक्ती त्याची राहे तशीच. हलविला वारा जर भिन्न दिसे आकाशाहून, एरवी तो स्वभावातून, असतो आकाश रूप. ज्ञानियाचे बाह्यरूप जरी पाळते शरीर धर्म, परी तो अंतरातून माझ्याशीच एकरूप. ज्ञानाचा होता उदय मजसी मानतो आत्मा म्हणून, मग मीही म्हणतो आनंदून, तो म्हणजे आहे मीच. जीवापल्याडची खूण होतसे ज्याला प्राप्त, तरीही करी सारे व्यवहार, देहामुळे होईल का विलग. स्वहिताचा ठेवुनी मानस
झोंबतो मजला हर एक भक्त, परी त्यातला ज्ञानी केवळ, ज्यावर मी करतो प्रेम. पाहुनिया दुभती गाय, घालती तिज दोराचा फास, परंतु दोराहूनही बळकट, असे वासराचा पाश. तन मन न तसेच प्राण, या साऱ्यांच्या माध्यमातून, वासरू जाणे केवळ गाईस, माय म्हणून. ज्ञानीभक्त जेव्हा माझ्याशी एकरूप होतो, तेव्हा जसा आकाशामध्ये वारा विरून गेला तर वेगळा भासत नाही, तसंच त्या ज्ञानी मनुष्याची भक्तीसुद्धा माझ्याशी एकरूप होऊनही तशीच उरते. वारा जर आपण हलवला तरच तो आकाशाहून भिन्न दिसतो, पण एरवी स्वभावतः तो आकाशरूपच असतो. तसाच हा ज्ञानीसुद्धा स्वभावतः माझ्याशी एकरूप होऊन राहतो. ज्ञानी माणसाचं बाह्यरूप जरी शरीराचा धर्म पाळत असलं तरी आतमधून तो माझ्याशी ऐक्य पावलेला असतो. असा ज्ञानाचा उदय झाला तर तो मनुष्य मला आत्मा असं समजतो आणि मीही आनंदून मी आत्मा आहे असंच म्हणतो. तर अशी जीवापलीकडची जी खूण असते किंवा जे पहिलं तीरावरचं खरं खरं मोक्षस्थान असतं, ते ज्याला प्राप्त होतं, तो सगळे व्यवहार जरी करत असला तरी केवळ देहामुळेच तो भिन्न भासतो, अन्यथा तो माझं रूप घेऊन कधीच माझ्याशी समरस होऊन गेलेला असतो. असा स्वहिताचा मानस ठेवून प्रत्येक भक्त माझी भक्ती करताना अक्षरशः मला झोंबत असतो. पण त्यापैकी जो ज्ञानी भक्त असतो त्यावरच मी केवळ प्रेम करतो. अहो, दुभती गाय पाहिल्यानंतर तिला दोराचा फास घालणारे खूप जण असतात, पण त्यांना हे लक्षात येत नाही की या दोराच्या फासापेक्षा सुद्धा बळकट असा त्या गायीशी असणारा त्या वासराचा पाश असतो. तन मन आणि प्राण या साऱ्या माध्यमातून ते वासरू त्या गायीला आपली माय म्हणून जाणत असतं. अध्याय क्रमांक 7, ओवी क्रमांक 114 ते 121. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 7, ओवी क्रमांक 122 ते 128. वासराच्या त्या जगात गायीहून नाही दुसरे कोण, गायीची ही त्यावर प्रीत, श्रीकृष्ण बोलले ते सत्य. तसेच सांगतो ऐक, इतरही 3 जे भक्त, ज्यांचे केले आधी कथन, आम्हास तेही असती प्रिय. परी जो ज्ञानी भक्त, मद्रूप होता विसरे प्रपंच, समुद्रास मिळता एकवार, नदी पुन्हा नाही वळत.
अंतःकरणाच्या गुहेत गंगाजी अनुभव रूप एकदा मिसळता माझ्यात काय वर्णावे ते शब्दात ज्ञानी म्हणावे जास आत्मा तो माझा वास्तविक गोष्ट अशी ही अवर्णनीय दाखविली तीही बोलून विषयांच्या दाट झाडीतून काम क्रोधाची संकटे टाळून सद्वासनेच्या डोंगरावर पोहोचला प्रवास करून मग करूनी संत संग कर्माचा धरुनी सरळ मार्ग अप्रवृत्ती आचरण दिले त्याने डावलून. वासरू आणि गाय यांचा जो बंध असतो तो वर्णन करताना श्रीकृष्ण हे सत्य सांगतात की वासरू हे तन मन आणि प्राणाने सर्वस्वी असं त्या गायीचं असतं आणि त्या गायीलाच वासरू आपली माय समजत असतं. त्याचबरोबर त्या गायीची सुद्धा त्या वासरावर तशीच प्रीत असते. तसंच काहीसं हा ज्ञानी भक्त आणि मी ह्यांचं नातं असतं. यापुढे श्रीकृष्ण म्हणतात, आता जे इतर 3 भक्त जे मी आधी सांगितले ते सुद्धा मला खरं तर तितकेच प्रिय असतात. पण जो ज्ञानी भक्त असतो तो म्हणजे एकदा मदरूप झाला, म्हणजे माझ्यामध्ये समरस झाला की प्रपंच विसरून जातो. जसं एकदा का नदी समुद्राला मिळाली की ती पुन्हा उलटी कधीच वळत नाही, तसंच अंतःकरणाच्या गुहेमध्ये गंगा जी अनुभव रूपाची असते ती एकदा का माझ्यामध्ये मिसळली की ती पुन्हा कधीच वळणार नसते. आणि मग ते शब्दामध्ये काय वर्णन करावं? अरे ज्ञानी कोणाला म्हणावं? तो तर खरं म्हणजे माझा आत्मा. अशी ही अवर्णनीय गोष्ट भगवान श्रीकृष्णांनी बोलून दाखवली. विषयांच्या दाट झाडीमधून कामक्रोधाची संकट टाळत सद्वासनेच्या म्हणजे चांगल्या इच्छेच्या डोंगर माथ्यावर जो प्रवास करून पोहोचतो आणि त्याच्यानंतर संत संग करतो आणि सरळ कर्माची वाट धरून सगळ्या अप्रवृत्ती टाळून जो पुढे जातो तोच खरा ज्ञानी भक्त. अध्याय क्रमांक 7, ओवी क्रमांक 122 ते 128. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 7, ओवी क्रमांक 129 ते 136. शतजन्मांचा हा प्रवास आस्थेची न घालता वहाण फल हेतूंचा मग हिशोब करील कोण. देहतादात्म्याच्या रात्रीत सर्वाचा करुणी त्याग धावता धावता त्यात
कर्मक्षयाची उजाडली पहाट, गुरुकृपेचा होता उषःकाल, कोवळे ऊन ते ज्ञानरूप, ब्रह्मैक्याचे दिसे ऐश्वर्य, तेव्हा त्याच्या दृष्टीस जिथे जिथे तो पाही त्यास, दिसेल केवळ मीच एक, अथवा बसता तो निवांत, मीच असेन तरी तेथ, बोलावे हे कशास, मीच असता जेथ तेथ, घट बुडे जेव्हा पाण्यात, पाणीच असे बाहेर आत, तैसेची तो माझ्या आत, बाह्याभ्यंतरी मग मीच, ह्या स्थितीचे वर्णन शब्दांस नाही शक्य, असेच राहू दे हे येथ, ज्ञानाचे पाहुनी भांडार, योगाने त्या सावरून, जग दिसे त्यास आत्मरूप, संपूर्ण विश्व हे वासुदेव, अनुभव रसाचा ओतला भाव, राजा तो भक्तांचा सर्व, आणि ज्ञानी तोच. अशा ह्यात ज्ञानी भक्ताच्या ह्या प्रवासाचं वर्णन करताना भगवान श्रीकृष्ण म्हणतात, अरे हा प्रवास थोडा थोडका नसतो, तर शेकडो जन्मांचा हा प्रवास, आणि त्यामध्ये आस्थेची वहाणसुद्धा पायामध्ये न घालता केलेला. ह्याचा अर्थ कुठलाही प्रवास करताना पायामध्ये वहाण घालणं खरं तर गरजेचं असतं, पण मनामध्ये कुठलीही आस्था न ठेवता. कारण प्रत्येकच प्रवास करायचा, कुठेही पुढे जायचं म्हणल्यावर कसली तरी आस असावी लागते, पण ती सुद्धा न ठेवता जो हा प्रवास करत राहतो, तो ह्या प्रवासामधून आपल्याला काय फळ प्राप्त होणार आहे असा कुठलाच हेतू मनामध्ये न ठेवता, त्याचा कुठलाच हिशोब न करता पुढे जात राहतो. देह तादात्म्याची जी रात्र असते, त्या रात्रीमध्ये सगळ्याचा त्याग करून धावत धावत एका वेळेला कर्मक्षयाची पहाट उजाडते. म्हणजे त्याची सर्व कर्म हळूहळू कमी होत संपून जायच्या स्थितीत आलेली असतात. त्यातच गुरुकृपेचा जर उषःकाल झाला तर कोवळं ऊन जे ज्ञानरूपाचं असतं, जिथे ब्रह्म ऐक्याचं ऐश्वर्य त्याला दिसतं, अशा रीतीने हा ज्ञानी पुरुष अनेक जन्म ओलांडत ओलांडत पुढे जात असतो. त्यावेळेला तो जिथे जिथे पाहील तिथे तिथे त्याला मीच एक दिसतो. अगदी तो निवांत जरी बसला तरी त्याला तिथेही मीच दिसतो. अरे हे कशाला बोलायला हवं, मीच जेथे सर्वत्र आहे. तसंच असं समज की एखादा घट किंवा मडकं जेव्हा पाण्यामध्ये बुडतं तेव्हा त्याच्या आत आणि बाहेर
दोन्हीकडे पाणीच तर असतं. तसंच हा भक्त जेव्हा माझ्या आतमध्ये मिसळतो तेव्हा बाह्याभ्यंतरी म्हणजे आत आणि बाहेर मी आणि मीच असतो आणि त्या स्थितीचं वर्णन शब्दांमध्ये करणं केवळ अशक्य आहे. तेव्हा हे सगळं वर्णन इथेच राहू दे. ज्ञानाचं भांडार पाहिल्यानंतर त्या योगाने तो सावरून घेतो आणि त्या भक्ताला सर्व जग हे आत्मरूपच भासतं. अरे संपूर्ण विश्व हे म्हणजे वासुदेव आहे, ज्यामध्ये अनुभव रसाचा भाव ओतलेला आहे आणि सर्व भक्तांचा जो राजा त्यालाच ज्ञानीही म्हणावं. अध्याय क्रमांक 7, ओवी क्रमांक 129 ते 136. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 7, ओवी क्रमांक 137 ते 143. महात्मा तो दुर्लभ, जयाच्या अनुभव भांडारात, स्थावर जंगम अखिल विश्व, अर्जुना होतसे समाविष्ट. भोगास्तव जे करती भजन, आशेचा नेत्ररोग त्यांस, दृष्टी त्याने होतसे मंद, असे मिळती पुष्कळ भक्त. फळाची ठेवता हाव, काम शिरे मग हृदयात, त्याचा होता संसर्ग, विझून जाई ज्ञानदीप. दोन प्रकारे पडले अंधारात, मुकले मजला जवळ असून, इच्छिले ते देणाऱ्या देवतांस, भजू लागले मग. प्रकृतीचे ते दास आधीच, भोगासाठी वरती दीन, विषय सुखानी लोलुप, कौतुकानी भजतात. पाहुनी सारे नियम, करती अनेक उपचार, यथाविधी करती अर्पण, शास्त्र विहित. इतर त्या देवतांस, भजावयाची ठेवी आस, इच्छा तीही खरोखर, पुरवितो मीच. जो महात्मा असतो तो अत्यंत दुर्लभ असा असतो आणि ज्याच्या अनुभवाच्या भांडारात स्थावर जंगम इत्यादी अखिल विश्व अगदी सहजपणे समाविष्ट झालेले असतं. अरे भोगासाठी जे भजन करतात त्यांना कुठल्या ना कुठल्या तरी आशेचा नेत्ररोग जडतो, ज्यामुळे त्यांची दृष्टी मंद होते आणि असे पुष्कळ भक्त बघायला मिळतात. फळाची आस ठेवली तर हृदयामध्ये कामाचा शिरकाव होतो. काम म्हणजे वासना किंवा इच्छा, आणि त्याचा संसर्ग एकदा का झाला की जो ज्ञानदीप चेतवलेला असतो
तो मात्र विझून जातो. अशा रीतीने 2 प्रकारे अंधारात पडलेले अनेक भक्त आहेत जे मला जवळ असूनसुद्धा मुकतात आणि त्यानंतर इच्छिले ते देणाऱ्या देवतांना ते पूजू लागतात. प्रकृतीचे तर ते आधीच दास झालेले असतात आणि त्यातच भोग भोगण्यासाठी अत्यंत दीनवाणे होतात. विषयसुखांसाठी लोलुप असे इतर देवदेवतांना अगदी कौतुकाने भजत असतात. सगळे नियम पाहून अनेकविध उपचार करतात आणि अगदी शास्त्रविहित यथासांग सगळं काही त्या देवदेवतांना अर्पण करायला बघतात. खरं तर त्या देवतांना भजावयाची जी आस किंवा इच्छा असते ती इच्छाही खरं तर मीच पुरवत असतो. अध्याय क्रमांक 7, ओवी क्रमांक 137 ते 143. धन्यवाद.